नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। कारण मित्रांनो माझ्या मागे बघू शकताच बॅक साईडला नावनकोंड धबधबा तळवडे सध्या पाहायला भेटतोय तुम्हाला आणि पर्यटकांची पण येणं जाणं आहे चालू। आणि सध्या अवकाळी पावसामुळे मित्रांनो जोरात वाहतोय व्यवस्थितरित्या आणि पर्यटक पण खूप आनंद लुटण्यात येतात। आणि त्याचबरोबर मित्रांनो एक धोक्याची घटना होऊ शकतो। माझ्या बॅक साईडला बघताय तुम्ही एक कार वगैरे लागलेले आहेत, ते धोक्याची घटना आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आपले दरड कोसळते आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि हा व्हिडिओला नक्की एक लाईक करेल। जाऊया थेट धबधबा आहे तिथे आणि बघूया कशाप्रकारे पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत आहेत। आम्ही एक चांगली गोष्ट सांगतो, एक वाईटही सांगतो। कारण गाड्यांसाठी एक खाली थोडंसं खाली गेल्यानंतर एक पार्किंगची सोय केलेली आहे, त्या ठिकाणी करू शकता। कारण तिथे सेफ राहतात गाड्या। आणि बघूया आता किती लोकांनी गाड्या इथे लावलेल्या आहेत। तर मित्रांनो बघू शकता इथून स्पष्टपणे दिसतोय धबधबा। प्रचंड प्रमाणात वाहतो, म्हणजे 2-3 दिवस रात्र पाऊस पडल्यामुळे धबधब्याचं रौद्ररूप तयार झालेलं आहे सध्या। तर मित्रांनो धबधब्याचं विलक्षण रूप असाच पडत राहिला पाऊस तर विलक्षण रूप पाहायला भेटेल आपल्याला। तर मित्रांनो आपण आज अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आलो आहोत। आणि आता स्टार्टिंगलाच सांगतो तुम्हाला, काही लोकांना वाईट वाटलं तर चालेल, कारण ह्या ठिकाणी जे गाडी लावलेले आहेत बघू शकता वर दरड वगैरे आहे कोसळलेले। गेल्या वर्षी तुम्हाला बोललेलो की ह्या ठिकाणी दरड कोसळते म्हणून, आणि त्यामुळे नुकसानही होऊ शकतं। बरेचसे गाडी लावले आहेत, काही गाडी मालकांनी इथे लावले आहेत गाड्या, हे सेफ आहेत। पण ह्या ठिकाणी लावलेले आहेत ना पूर्णपणे असेफ आहेत। कारण तुम्हाला गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ दाखवतो का दरड कशा प्रकारे कोसळली जाते। आणि आता अवकाळी पावसामुळे इथे नावनकोंड धबधब्याचं रौद्ररूप पाहायला भेटतं आहे आणि पर्यटक पण खूप येत आहेत। चला आता आपण आज जाऊया। तर मित्रांनो ही धोक्याची घटना आहे, कारण बघू शकता तुम्ही या ठिकाणी आतही बघा, समोर पण बघू शकता की माती पण ढासळण्याची शक्यता आहे। आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो एक कार लावलेली आहे, MH04 आहे पासिंगची, आणि ही MH12 आहे। म्हणजे ही ह्या ठिकाणी असं लावलेलं आहे की दरड कधी कोणत्याही क्षणी कोसळू शकतात। कारण तुम्हाला गेल्या वर्षी दाखवलेलं हे समोरचे आपले आता दिसत आहेत दरड ही कोसळलेली, ही त्याचंच कारण आहे मित्रांनो। हा निसर्ग बघा मित्रांनो, म्हणजे निसर्ग म्हणजे आपण म्हणावंच लागेल निसर्ग। आणि त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये नॅचरल पद्धतीमध्ये निर्माण झालेला म्हणजे नावनकोंड धबधबा। देवगड तळे बाजार ह्या तळ्याचं पाणी जे येतं ते नावनकोंड धबधब्याच्या स्वरूपात, म्हणजे ते पहिले खणीसाठी लागणारे दगड होते ते तोडण्यात आले आणि त्याचं रूपांतर धबधब्यामध्ये झालं। आणि बघू शकता आता तुम्ही की प्रचंड प्रमाणात गर्दी आहे, तरी 30-35 पर्यटक या ठिकाणी पाण्याचा आणि धबधब्याचा आनंद आंघोळ करण्याचा आनंद लुटत आहेत। आणि आता थोडी पावसाने शांतता घेतलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो ही बघा, ही दरड कोसळण्याची शक्यता होती, ती कोसळली गेल्या वर्षी। आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी परत आता ही दुसरी दरड आहे, म्हणजे हे डोंगर भाग आहे हा पूर्णपणे। आणि त्याचबरोबर तुम्ही गाडी येताय घेऊन त्या ठिकाणी हा बघा, या ठिकाणी सेफ काही नाही आहे, तर तुम्हाला सेफ्टीसाठी
प्लीज रोडवर लक्षपूर्वक बघा आणि ड्रायव्हिंग करा मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी लावू नका गाडी, न लावता खालच्या साईडला आहे, रोड खाली गेले आहेत त्या साईडला एक पार्किंगची सोय आहे, त्या ठिकाणी लावू शकता. तर मित्रांनो बोलल्याप्रमाणे पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घेतली जात नाही आहे. ते आपल्या आनंदासाठी मौज मजा करण्यासाठी ह्या ठिकाणी येतात, बघू शकता. पण मित्रांनो खाली आलो होतो आणि प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि उत्साहपूर्वक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकजण बघू शकता तुम्ही, कुठली काळजी न करता बिंदासपणे या ठिकाणी होत आहेत. आणि एक धोक्याची घटना म्हणजे बघा, हे आता वर आहेत, पाय सरकला तर डायरेक्टली खाली जाऊन आपटणार. बरोबर ना, आता पण होऊ शकता. तर मित्रांनो ह्यांना सांगितलं म्हणून वरून खाली उतरले आणि ते आता शांतपणे येऊन बसलेले आहेत. काही लोकांना आता सांगितलं जातं आहे की वरून काही अपघात होऊ शकतो आणि पहिलाच पाऊस आहे त्यामुळे ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. हलगर्जीपणा कोणत्याही प्रकारची घेता कामा नये, यासाठी सर्वांसाठी एक विनंती आहे. तर मित्रांनो वरून सर्व पाणी येणार आहे, ते इथून सरळ खाली जातं आणि तिकडेही बघू शकता तुम्ही, सगळं पाणी एका व्हाळाला जे तळवडे गावात त्या ठिकाणी जातं आणि नदीला मिळतं. आणि मित्रांनो जाता जाता एक सांगतो की ह्या ठिकाणी तुम्ही काटेची झाडं वगैरे आहेत ते पण लक्ष द्या, कारण आपण चालतानावर बघत पण नाही आणि न बघता चालतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या धबधब्याकडे टू व्हीलर, कोणत्याही प्रकारचे टू व्हीलर घेऊन जाऊ नका, कारण पार्किंगवर रस्त्याच्या साईडला आहे किंवा तिकडे खाली केलेली आहे पार्किंग, त्या ठिकाणी करा. आणि व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये. चॅनल नवीन असता नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. चला, आणि त्याचबरोबर आपले मित्र पण आहेत, शरद जाधव कोकणासाठी काय पण त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. त्यांचे पण व्हिडिओ छान छान असतात आणि त्यांच्या पण चॅनलला विजिट करा. धन्यवाद. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये.